नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात होणार 9,000 रुपयांची वाढ. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना आणि मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येणार आहे. कर्मचाऱ्यांना आता नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे. यामुळे आता 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे पगारात 9,000 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांसाठी हे निवडणूक वर्ष खूप खास असणार आहे. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने आता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते. कारण DA वर्षातून 2दा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवला जातो. AICPIच्या आकडेवारीनुसार आता 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आणि त्यामुळे आता पुन्हा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबरोबर सरकार पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीतही वाढ करू शकते. DA आणि DR मधील या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनवर होणार आहे. AICPIच्या आकडेवारीनुसार यावेळी सरकार महागाई भत्त्यात 4% वाढ करू शकते, ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% वरून सरळ 50% होऊ शकते. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4% वाढ अपेक्षित आहे आणि अशा परिस्थितीत DA आणि DR 50% वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे 9,000 रुपयांनी वाढणार आहे. सरकार ही वाढ जानेवारी ते फरवरी किंवा मार्च नंतर वाढवू शकते. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.